ध्रुव, इसका फंडा लाइफ बोले तो फुल ऑन मस्ती। Anahita Kapoor, the girl who was born with a silver spoon. अंगद पुरोहित, अभ्यासू किडा पण तितकाच मस्तीखोर. कबीर, स्वतःचं फिजिक आणि मित्रांची केमिस्ट्री सांभाळणारा. आमच्या मैत्रीत इकॉनॉमिक 0, कारण दुनिया सगळी चिल्लर सारी. That's none of your business actually. Of course it is my business. How is it not my business? How is it your business? अच्छा मुझे नहीं बताएगा तू? यार ये क्या मतलब है? Okay, we just met. बता ना. No, that's it. Nothing else. अरे कुछ तो हुआ होगा. आ गया. कहाँ से आ रहा है तू? मी इंटरव्यू देने गया था. क्यों? छोड़ना यार, उसका प्रॉब्लम है. लेकिन मेरे से पैसे लेने में क्या प्रॉब्लम है तुझे? हाँ? माँ बाप ने कमा के रखा है और अभी भी ये क्या क्या बोलते हो तुम लोग? हाउ कम नहीं हो रही है उनकी? हाउ. अबे साले. अरे चल चल मेरी हद है माँ, यार. बैठ. गाड़ी की चाबी. बैठ चल. You guys go on, मैं तुम्हारा नंतर ज्वाइन होता हूँ. Catch you later. तू कहाँ जा रहा है? काम है. आईचा फोन आला होता. अविनाश आणि ती यायचं म्हणतायत. जेवायला थांबणार आहेस का तू? यायला उशीर होईल.
एक बात बताओ अंगद, हम्म? जब टाइम देना नहीं था तो पैदा क्यों किया? दे- छोड़ना यार, डोंट आस्क मी अगेन अबाउट दैट, जस्ट वांट टू फॉरगेट एवरीथिंग यार। देख, मुझे है ना अपनी लाइफ जीनी है, समझ रहे? हाँ? अपने तरीके से। हा बोलून डोक्याची मारते. तू पी आणि आम्हाला पिऊ दे ना. क्या बोला तू? पी. क्या बोला? ना यार, नहीं, क्या बोला तू? कुछ नहीं. मैं कह रहा था कि का बोलून डोक्याची मारती है. मतलब मैं बताती हूँ. अरे क्या कर रही है ना? तेरा हमेशा का यही होता हमेशा है, मार टाइम पे तो आता नहीं है कभी, हद है तेरी। अबे मैं गिर जाऊंगा. पी कर नहीं, तू मार मार, हमेशा ऐसे ही करता है वो. मार. सेक्सी थी क्या वो? कल वाली? बोल ना, बता. बाय. बाय. घर ही जा रहा है ना? हाँ खुद के. यार, इसको घर छोड़ दे यार. पका ओ मत. तेरी. तू भी ना. चल यार. बाय. कॉल करियो. हाँ. I hope you're liking the drink. Okay. Oh, there she is. Anahita. हम लोग तुम्हारे बारे में ही बात कर रहे थे. अंदर लेके जाओ उसको. घर पर इतने गेस्ट्स आए और तुम इस हालत में, शर्म नहीं आती तुम्हें? जब पैदा किया था तब शर्म नहीं आई थी क्या? अनाहिता, हेलो 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 एवरीवन. ये पूछ रहे हैं कि शर्म नहीं आती क्या? ऐसा क्या गलत किया है मैंने? अरे शोमा आंटी, नमस्ते. रिस्पेक्ट. शोमा आंटी, क्या पी रही हैं आप? वाइन? मैं बियर पी के आई हूँ. आपसे तो नहीं पूछा इन्होंने? हाँ, आज अचानक खड़े हो गए सामने सवाल पूछने. मेहमान है ना घर पर, दिखावा कर रहे हैं, एक्टिंग कर रहे हैं, एक्टिंग पेरेंट्स की. आपको फुर्सत मिलती है आपकी बिजनेस से? आपको पता भी होता है आपकी बेटी घर पर है या नहीं, जिंदा भी है या मर चुकी है? जीने दो मुझे अपनी जिंदगी. Sorry guys. Enjoy the party. Cheers. मूड बने रहना चाहिए. येस. अच्छा, म्हणजे परत तू जिंकलास. ब्रेन. माहितीये, ब्रिलियंट स्टुडंट. थँक यू. ए हॅलो, इवन आय एम ब्रिलियंट. ओके, नो यू आर नॉट. व्हॉट? यू आर नॉट. जा, नको बोलूस. यू आर स्वीट. थँक यू. ए बाय द वे, माझा बर्थडे जवळ येतोय.
गुड नाईट. व्हॉट यार दादू ऐक ना. झोपू दे ना मला. ऐक ना नंतर झोप. तुम्हाला प्रॉमिस केलेलंस. मी कधी प्रॉमिस केलं होतं? खोटारडा. बाबांना सांग. ऐक ना यार. झोपू दे ना. प्लीज. अगं कितना? 270. Anahita? Anahita, I'm talking to you. Anahita. Mona, don't spoil your mood. We have an important meeting. Getting late. Let's go. किधर है तू? गायब है. साले किसी को बताया भी नहीं. इतने फोन किए हैं मैंने, मैसेजेस किए हैं. चिल यार. है कहाँ तू? बाहर हूँ मैं. कौन है साथ में? फोन क्यों किया था? वाटलट्स. हाँ? तू सुधरेगा नहीं. चल शाम को मिल. बाय. 36 तासांनी बोलला. और छाना बन रहा है ना तू. हाँ, तेरे को तोड़ता समझा. बच गया तू. स्टेटमेंट घे रे याचा. नाही बोललो तर लसीबाला. चल उद्या भेटतो. बाय. ओके सर. हाँ चल. साहब मैंने कुछ नहीं किया. कौन था तेरे साथ? 36 तासांनी घरी निघालोय. लक्षात घे आणि मग बोल. अरे बोल ना. बंगलो नंबर 69 सी व्यू मड आयलँड. तर काय करू? सोशल मीडियावर मेसेजेस फिरत आहे साहेब. मला वाटलं लोकल बीटवर कोण आहे? पी आय पाटील सर. फोन करा. सांगा रेट टाकायचे. विश्वास हा पत्ता. आपलं किती लोक आहेत? 10 लोक. त्या ठेव. पवार साहेब आपले 10 लोक आणि 2 व्हॅन्स फॉलो आहे. ओके. आणि एक ॲम्ब्युलन्स. हो सर. सर. सर मला रेट टाकायचे. हो इन्फॉर्मेशन आली. हां ईमेल करा ना. बरं थँक्यू. सर भानगडी का ड्रग्स? कदाचित दोन्ही. माहीत नाही रे. चल बघूया. आणखी एक बातमी समोर येते. मुंबईच्या पुणे शाखेच्या पथकाने त्या बंगल्यात रेव पार्टीचे आयोजन करण्यात अनेक चला चला. ओ मॅडम त्यांना बसवा इकडे. ए बाई चल. चला चला. काय बघते इकडे. हो त्यांना हात घ्या. चला त्यांना हात घ्या. माने हात घ्या त्यांना. अरे काय चौपाटीला फिरायला आले काय? जादू तुझं नाव सांग. कबीर. अरे पूर्ण नाव सांग. कबीर मल्हारराव राणे. मला एकदा विचार करून बघ ना. मी म्हणतोय संमेलन नाही कडे. आठ टाकते ना. हो सर. ए चल. चला. काय? नाही काय नाही. डायरेक्ट प्रूफ नसेल तर सोडून द्या. हो सर पण बिझनेसमॅन आणि बाकी बरेच देश चालवतात. विसरता नाही येणार. बघा काय करता येते ते. वरून खूप प्रेशर आहे.
ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन मल्हार. कदाचित मला केसचा चार्ज पवारकडे द्यावा लागेल. त्या मुलांच्यात कबीर पण आहे. सर त्याला पण म्हणजे सोडून दे. जॉबची गरज नाहीये का मल्हार तुला? कळतंय ना मला काय म्हणायचे ते. सोड रे. कसली दया माया दाखवायची नाही याला. वॉर्निंग आहे. मी अनायता कपूरचा वकील. हे बेल पेपर्स. किती वेळ लागेल ते सांगा. काय पंक्तीला बसलाय का? सर प्लीज. आला कावळा कागद घेऊन. त्यांनी पाठवलं नाही इकडे. त्याला सांगा उपकार केले तुम्ही. दया दाखवली आहे. नाहीतर जरा विचार करा हो. अधिकार कुठे वापरायचे ते. ह्या मुलांना काय शिक्षा. कोणाशी बोलतोय मी. ए कुंडली आण रे. सर चल ग तिकडे समोर. जेवढ्या मुली आहेत ना त्यांच्या घरी फोन कर. कळव. कॉफ बोल दे उनको. हेलो ये तुम्हारा घर नहीं है ये ऑफ बोलने के लिए. झालं तुमचं घेऊन जायला. नहीं चाहिए मुझे बेल. अरे मल्हार प्लीज ऐक माझा. चिडून काय होणार आहे. केस कोर्टात जाण्याआधी आपण कबीर आणि त्याच्या मित्रांना समज देऊन सोडू. त्यांचा रेकॉर्ड पण क्लीन राहील. एकदा विचार करून बघ ना. नो. का गेला होता तिथे? कोणी बोलवलं होतं? सर मला मेसेज आला होता अनायताचा. मी कबीरला सांगितलं सर. कोणी केलं होतं मेसेज? नाही मेसेज सर मेसेज मला आला होता आणि फ्रान्सिस म्हणून आहे त्याचा मला आला होता एक सर मेसेज आणि मी फॉरवर्ड केला ना. सप्लायर आहे तू? कुठे राहतो? सर मी एकदा भेटलो होतो. मला की मालवणी सर माहीत नाही नक्की. रेप पार्टी होती माहिती होतं? हो हो पण सर आम्ही हायफन नाही करत सर. हायफन म्हणजे? ड्रग्स. म्हणजे आम्ही फक्त एन्जॉय करायला गेलो होतो तिथे. ड्रिंक्स अँड डान्स दॅट्स इट. खरं काय ते सांग. काका सगळं खरंच सांगतोय. उद्या कोर्टात हजर व्हायचंय. बोल. मी बोललो त्यांच्याशी. ड्रग्सची भानगड नाही. उसाचा रस प्यायला गेला होता ना तिकडे बिचारे. एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे. फ्रान्सिस म्हणून कोणीतरी आहे. शोधन उचल. संगीताला कळवलंयस?
मल्हार तू घरी जा, मी थांबतोय ते. नको, तिला झेपणार नाही, ती येईल इथे. मग ती मला फोन करेल आणि मला तिच्याशी खोटं बोलता येणार नाही. म्हणजे मी बोलू? माझा मुलगा इतका मूर्ख कसा रे? मल्हार, जेवायला घाल त्यांना, मागितलं तर. उद्या कोर्टात जायचं डायरेक्ट. कोर्टासमोर सादर केलेले पुरावे, अटक करण्यात आलेल्यांचा रक्त तपासणी अहवाल आणि वयाचा मुद्दा लक्षात घेता अंमली पदार्थ बाळगणे अथवा त्याचे सेवन करणे हा कायदेशीर गुन्हा असून दोषींना 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांची जेल शिक्षा म्हणून सुनावण्यात येत असून इतरांना कोर्टाकडून समज देऊन सोडून देण्यात येत आहे. तसेच युवकांना विविध प्रलोभनांना बळी पाडून अशा पार्ट्यांचे आयोजन करण्यामागे असलेल्या सूत्रधारांचा शोध घेण्याचा आदेश एक कोर्ट पोलिसांना देत आहे. डबा काढ हा बॅगेतून. हो काढते. अरे मल्हार, तुझा फोन लावत होते मी रात्रभर. मल्हार, काय झालंय? कुठे होतास तू रात्रभर? इरा, तू आज जा. कशाला? कळू दे तिलाही त्याचा प्रताप. यू गो इनसाइड. अंगदकडे गेला होतास ना? रेव पार्टीवर रेड मारली काल, त्यात सापडला. कबीर? आईला सांगणार आहे कुठे होता रात्रभर. चौकीत होता रात्रभर. कोर्टातून येतोय आता. कधीपासून सुरू केले असं सगळं? चूक झाली आपली. एवढी सूट दिली ना याला. डोळे खाली. आजपासून ह्याचं घराबाहेर पडणं बंद. संगीता, कळतंय? मला विचारल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकलंस ना, तंगडं मोडून ठेवीन. आई, ऍक्च्युली मी... मला काही एक्सप्लेनेशन नको आहे. मार कसा लागला? पोलिसांनी मारले. रूम मध्ये जा. आई, अगं मी... जा. आजी, अजय, आई एम सॉरी. आजी प्लीज ऐक ना. सॉरी ना. आय एम सॉरी. तुला त्रास झाला ना माझ्यामुळे? खायला करून ठेवले. लॉन्ड्रीमधून कपडे आलेत, समोरच ठेवलेत. तुझ्या खोलीत गेले नाही. हवं असेल तर ब्लॅक कॉफी आहे टेबलावर.
या उपर तुला माझी गरज आहे असं मला तरी नाही वाटत. आजी आम्ही काही वेडावाकडं वागलो नाहीये. आम्ही तिकडे फक्त गेलो होतो, आम्ही पार्टी केली. आजी प्लीज. हे बघ, आम्हाला हेच शिकवलं गेलं की सभ्य माणसं पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरीची पायरी चढत नाहीत. आज तू ती पाळी ही आणलीस. सॉरी. आजपर्यंत तुझ्यावर कधी हात उगारला नव्हता मी. आज तेही करायला लावलंस. हे बाजी, तुला माझा यापुढे कधी त्रास नाही होणार, कारण मी फक्त तुला बांधिलंय. तुला माझ्याशी कसंही वागण्याचा हक्क आहे, पण प्लीज माझ्याशी बोल ना आजी. सो सॉरी. वय झालं रे माझं. सोसायची नाही रे ताकद राहिली आता. त्यापुरामुळे नाही ते सोसावं लागलं. आता नातवामुळे पुन्हा तेच बघावं लागू नये एवढीच अपेक्षा. I'm sorry. I'm sorry. हाँ नीचे आ जाओ, गेट पर हूँ मैं. हाँ तो सुन, आधे घंटे बाद अब्दुल मस्का. I'm reaching there रंगत को लेकर. I'm not sure. क्या हुआ? बाद में बात करते हैं. कौन था? ध्रुव फोन काट दिया. चाबी दे. चल छोड़ना, तंग मत कर उसको. कबीर को फोन कर रही हूँ यार, उठा ही नहीं रहा. ये मल्हार अंकल को ही खबर मिलनी थी. चला पहिल्यांदाच असं काहीतरी करायला गेलो आणि पकडले गेलो. अब साले सोच रहे होंगे हम तो बिगड़े हुए हैं. हमेशा जाते हैं. माहित नाही कबीरची काय हालत असेल. चूक झाली आपली. एवढी सूट दिली ना याला. मला विचारल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकलंस ना, तंगडं मोडून ठेवीन. पळपुटेपणा आहे हा. तुमच्या लेकराचा विचार तरी करा. दुसरं ऑप्शन नाही आई. आमचं चुकलंच आहे, पण आम्ही लांब गेलो तर याचं आयुष्य तरी बरं जाईल. आणि आमच्यापेक्षा तुम्हीच नीट सांभाळाल त्याला. कितीदा सांगितलं, पुराकडे लक्ष द्या, लक्ष द्या. ऐकलं असतं तर आज त्याच्यापासून तोंड लपवून पळण्याची वेळ आली नसती अशी. अविनाश,
गांभीर्य कळतंय का तुला माझ्या बोलण्याचं? अरे एक रात्र गेलीये त्याची पोलीस स्टेशन मध्ये. किती दिवस पळत राहणार आहात तुम्ही त्याच्यापासून दूर? एकदा या, बसा, बोला त्याच्याशी, समजूत घाला त्याची. फक्त पैसे पाठवले वेळेवर म्हणजे सगळं काही झालं असं नसतं. अरे आयुष्य वाया जाईल रे पोराचं. बघा, ठरवा काहीतरी, घ्या निर्णय एकदाचा. मला हॉस्टेलवर सोड ना. क्यों? क्या हुआ? मूड नहीं है. ठीक है, रूम पे ही बैठते हैं. अच्छा, ध्रुव को कॉल करूं क्या? नहीं नको, करेल तो. दुखता है? काय एवढं प्रेम करतेस माझ्यावर? नको करूस. वाईट आहे ना मी? खरंच इतका कबीरचा काही कॉन्टॅक्ट झाला? कॉल केला होता, उचलत नाही. स्विच ऑफ है. अरे यार, काकींना कॉल करायचं डेअरिंग नाही झालं रे. चल उसके घर चलते हैं. ध्रुव, अरे काका घरी असतात. जाऊन तर बघू ना. चल. यार मुझे तो टेंशन हो रही है. काय सांगितलं लक्षात आहे ना? प्लीज मला विचारू नकोस. काकी, कबीरची काहीच चूक नव्हती. रादर आमच्या कोणाचीच काही चूक नव्हती. गेला होतातच ना. कडक शिस्त दिसते फक्त, पण बाप झाल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. असो, जेवणार तुम्ही? नहीं आंटी, हम खा के आए हैं. येतो काकी. बाय लागो. खुश रहो. जिमला जातोय. ते काय जिम विम करायचंय? सॉरी ते सॉरी.
अरे काय रे हे सगळं? कशासाठी या सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटलं तुला? हा? का पाठवलं होतं तुला इथे? वेळ वाच, पार्ट टाइम जॉब करशील ना तू, घरी हातभार लागेल तो. चल बस झालं, चल सामानावर आणि घरी चला. काय? अरे तुझ्या लहान भावंडांचा तरी विचार करायचास ना. तुम्ही केलात माझा विचार. केवळ परिस्थिती नाही म्हणून मला जे हवं ते मी करू शकत नाहीये. माझ्या स्वप्नांची कोणालाच किंमत नाही का? त्या सुसाईडच्या प्रयत्नात जर गेलो असतो ना तर आज आपलं हे बोलणंच झालं नसतं बाबा. उद्यापासून सकाळी 5:30 वाजता बाहेर पडायचं रनिंगसाठी. बस सिगरेटी फुंकून दारवा पिऊन स्टॅमिनाची वाट लावलीच असेल. नाही म्हणजे फिजिकलमध्ये दिवे लावले सगळ्यांनी. म्हणून सांगतो मी, बघूया रिटर्नमध्ये काय होतं ते. रिझल्ट लागू दे फक्त. अरे काढू तुला भाजी देऊ तुला. मी येतो. एक मिनिट. हिरा, हाउ योर स्टडीज गोइंग ऑन? गुड. आणि लस्सी पाजून झालं. येतो. भात वाढू नाही. नको. पोट भरलंय. मल्हार, माझं ऐकून घेशील? कबीरकडून चूक झालीच आहे, मान्यच आहे मला. पण एकदा शांत डोक्याने विचार कर. रागावर मल्हार. एकदा बोलूया त्याच्याशी शांतपणे. काही गरज नाही का? मी जे करतोय त्याच्या भल्यासाठी करतो. लव्ह यू. मल्हार, मल्हार ऐक ना. मल्हार, या विषयावर चर्चा नको सांगितलं प्लीज. उद्या सकाळी 5:30 वाजता.
फ्रांसिस साहब पूरा इसको पहचानता? नहीं साहब, मैं सच सच बोल रहा हूँ साहब, मैं नहीं पहचानता साहब। इसको याद नहीं आ रहा ठीक से साहब। देख। नहीं साहब, मैं नहीं पहचानता साहब, मैं सच बोल रहा हूँ साहब, मैं नहीं पहचानता साहब। रस्सी पाजली याला हो सकती है। कुठे? कानाखाली. साहब साहब शायद एक दो बार देखा था साहब। साहब मैं सच बोल रहा हूँ साहब। कब तक मेरे अंडर काम करेगा विश्वास तू? हाँ? प्रमोशन नहीं चाहिए तेरे को? लास्ट चांस है विश्वास, सांग तुम्ही. मैं सच बोल रहा हूँ साहब, मैं कुछ नहीं जानता, मेरे को काय को उठा है साहब, गॉड प्रॉमिस साहब, मैं कुछ नहीं जानता साहब। साहब मैं सच बोल साहब, मैं साहब सच बोल रहा हूँ साहब, मेरे को छोड़ दो साहब। इसको नहीं देखा तू? नहीं देखा साहब। ठीक से देखना साहब, नहीं पहचानता है साहब, नहीं देखा मैं, सच बोलता है साहब। साहब मैं कुछ नहीं जानता साहब। मेरे को पेड़ा चाहिए प्रमोशन का विश्वास. हो सर. साहब मैंने कुछ नहीं देखा साहब, मैं सच बोल रहा साहब, गॉड प्रॉमिस साहब, मैंने कुछ नहीं देखा साहब. हे काय? नापास झाला तू? हाँ? लाज नाही वाटत तुला? हाँ? अरे एवढी मेहनत करतोय मी तुझ्यासाठी, मी तुझी आई, आणि तू का दिला मला हा रिझल्ट? नोकरी सोडून घरी बसली ही तुझी आई, करिअर सॅक्रिफाईस केलं तिने का? तुला वेळ देता यावं म्हणून. पण तुला तर काही किंमतच नाही ना हरामखोर. हवं ते आणून दिलं याला. आम्हाला हे पण मिळत नव्हतं रे. रात्रभर मेहनत करून जागून एमपीएससीचा अभ्यास केलाय मी. कळतंय का रे? कळतंय? ते काय रे तुझा ट्रकपाट्या रेपाट्या नाही केलेले मी. सरसी साला. काय तोंड दाखवू मी आता बाहेर? हा? आमची स्वप्न, आमच्या अपेक्षा त्याची वाट लावली याने. माझ्या स्वप्नांचं काय? काय बोलला? काय म्हणालास तू? ए उलट बोलतोय माझ्याशी? काय रे, मला प्रश्न विचारतोयस? मल्हार, कबीर. हो विचारतोय. सतत तुम्हाला काय हवं? तुमच्या अपेक्षा, तुमची स्वप्न, काळजी इतरांची, त्यांना कसं तोंड दाखवायचं? कबीर तू राजा. राहू दे. शिंग आले तर बोल रे, बोल. सतत तुमचा धाक, तुमची शिस्त. कबीर प्लीज तोंड बंद कर. आज जा, सांगितलं ना तुला. कधीतरी आमच्यात मिसळून बोला ना बाबा. बोलायचं? मल्हार नाही मिसळून बोलतो ना. कबीर तू आज जा. इरा याला आत घेऊन जा. बोल तू बोल.
ठरवून नापास झालोय मुद्दाम सहज पास होऊ शकलो असो पण नाही सर नाहीये मला याच्यात इंटरेस्ट नाही बोलू शकलो आजवर कधी पण आता मला कंटाळा आलाय कबीर हे कर कबीर ते करू नकोस कबीर तुला हे व्हायचंय कबीर तुला ते व्हायचंय अरे पण मला काय व्हायचंय कधी विचारलं मला कबीर सांगा ना कधी विचारलं का मला चुप इरा ते एवढेशे हिराला सगळं कळायचं सतत मला समजायचे आत रूम मध्ये दादू शांत हो दादू सोडून दे पण आता आता थकलोय मी नाही सहन होते बाबा प्रेशर मला प्लीज कबीर आता गप्प बस प्लीज बाबा ते तिला कळायचं पण तुम्हाला नाही कळलं कधीच मला फोडून काढतो मी आता मला असू दे शांतपणे प्लीज मला अजून काय त्या दिवशी पण पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांसमोर मारलंच मला मारा कबीर तू आज जा ना मी सांगते ना तुला कबीर सतत या गन पॉइंटवर ठेवत आलात बाबा तुम्ही आम्हाला सतत कबीर सगळं तुमच्याप्रमाणेच व्हायला पाहिजे मारणार तुम्हाला मल्हार प्लीज ऐक यू वॉन्ट टू शूट मी कबीर प्लीज ठेव ना ते प्लीज मल्हार प्लीज प्लीज नको संगीता बाजूला मल्हार प्लीज मल्हार मारणार मला कबीर ते ठेव मी सांगते तुला कबीर ठेव ना ते आतमध्ये मार रे ऐक ना प्लीज ते लोड करणी मार सांग ना याला कबीर अरे लोड करणी मार मार एक धक्कादायक घटना आज मुंबईच्या माहीम भागात घडली या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे तर काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मल्हार रावराणे यांच्या माहीम येथील राहत्या घरात रावराणे यांच्या 22 वर्षांच्या मुलाने वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून आत्महत्या करून घेतली पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कबीर रावराणे अनुत्तीर्ण झाल्याचं समजलं असलं तरी तेच त्याच्या आत्महत्येमागचं कारण आहे का हे अद्याप समजू शकलेलं नाही या घटनेमुळे पुन्हा एकदा युवकांच्या वाढत्या आत्महत्येचा प्रश्न समोर आला आहे मुंबई के माहिम इलाके में आज एक दुर्घटना घटी 22 वर्षीय एक युवक ने अपने घर में पिता की सर्विस रिवॉल्वर से घर वालों के सामने ही खुद को गोली मारकर आत्महत्या की है इसके पीछे क्या कारण है ये अभी तक स्पष्ट नहीं हुआ है कहा जाता है कि इस युवक के पिता मुंबई पुलिस दल में कार्यरत हैं ज्याला कळतो ज्याला जो हवा तसा मिळतो पार रक्ताना त्यांच्या साथ जो देणारा
परा दूर सगळ्या गुंत्याच्या तोच घेऊन जाणारा यारी प्यारी दिलदारी Best friend. I know. ध्रुव, तुला वाटतं का रे की आपल्यात एक बॉन्डिंग आहे? हं? तुला वाटत असेल काहीतरीच बडबडते म्हातारी ना, पण डू यू नो द मीनिंग ऑफ हार्मनी? आपण ज्याला सुसंवाद म्हणतो, तो सुसंवाद जर नसला ना तर सगळंच बिघडतं रे. तो सुसंवाद खूप आवश्यक असतो नात्यांसाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी, बॉन्डिंगसाठी. आज कित्येक दिवसांनी का वर्षांनी असं वाटलं जसं की माझा ध्रुव, खरा ध्रुव जिवंत आहे अजून. सॉरी, रॉंग टायमिंग. पण तुला सांगून बरं वाटलं रे. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? तुला कळतंय ना मला काय म्हणायचे ते? ठीक आहे. I can't imagine. Calm down, baby. We can understand. No, you can't. Do you really love me, Dad? Of course we do. Thanks. Mom, do you remember when my jumps got started? Huh? You don't. 10 साल की थी मैं. You were so busy in your meeting, schedule, business, foreign delegates, shares, investments, everything except me. I managed somehow. वक्त नहीं था आपके पास. I won't blame you. मुझे पता है गलतियां मुझसे भी हुई हैं. उसकी इतनी बड़ी सजा मत दो यार. थोड़ा सा वक्त चाहिए आपका. Try to understand me. Begging you, I don't want to die. मी तिला घेऊन येतो. 2-3 दिवस द्या. ती जरा आता. ठीक आहे सर.
आम्ही निघतो सर. काळजी घ्या स्वतःची. थँक्स सर. हाँ संजोत. ओके. संजोतचा फोन आला. इराला घरी यायचं. ती आणून सोडते दुपारी. संगीता सावरायला हवं आपल्याला. इरासाठी प्लीज. गोळी गोळी घेते. रडती आहे ग ती. दादूची आठवण काढून मध्येच रडती. बोलतेस एकदा तिच्याशी. एकदा बोलूया त्याच्याशी. म्हणाले होते मी तुला. सांगायचं तुला. रागावर रागावर. गेला रे कबीर. पोलीस स्टेशनला जाऊन येतो मी. मल्हार. सावकाश जा.
सर मल्हार साहेब आले. कुठे आहेत? केबिनमध्ये आहे. तुम्हाला बोलवलंय. ठीक आहे, तू एक काम कर, 2 चहा सांग. ओके सर. हाँ विश्वास. कसं आहेस? ठीक आहे. संगीता कशी आहेस? तिला वेळ लागेल सावरायला. काळजी इराची वाटते. ज्या समोर घडलं ना सगळं. लहान आहे रे ती तशी. आय कॅन अंडरस्टँड. सकाळी जॉईंट सीपी सरांनी बोलवलं होतं. हां. आताच्या कंडिशनमध्ये तू मेंटली स्टेबल म्हणजे असं त्यांना वाटतं. तुला कंपल्सरी सुट्टी घ्यायला सांगितली आहे. तोपर्यंत एन्क्वायरीचा रिपोर्ट पण. तयार आहे इन्क्वायरीला. कशी आहे? बरी आहे आता. आठवण काढते मध्येच. काकी हे काय? कबीरचे आहेत. तुझ्याकडे कसे? काकी डिबेट कॉम्पिटिशनमध्ये जिंकायचा ना तो, तेव्हा माझ्या त्यांनी ह्याबद्दल कधी सांगितलं नाही काय मला. कबीर नेहमी म्हणायचा, आमच्याकडे कायमच डिबेट सुरू असतो, त्यात मी नेहमी हरतो. त्यांना किंमत नाही याची. राहू दे तुझ्याकडेच. माझ्या रूमवर आणून ठेवायचा नेहमी. हॅलो काका. येतो का की? कबीर राव.
दादूच्या आहेत ना ट्रॉफीज. झोपली नाहीस? झोप नाही येते एकटीला. I know. झोपली ना? म्हणाली एकटीला झोप येत नाही त्या रूम मध्ये. का आत्महत्या करावीशी वाटली कबीरला? तोच विचार करून असं काय होतं मला की म्हणजे डायरेक्ट सुसाईड? त्याच्या वागण्यात बोलण्यात हे प्रेशर कधी जाणवलंच नाही रे. की आपण जाणून घेतलं नाही मल्हार. माझ्या मेंटल स्टेटवर डाऊट आहे त्यांना. नाही ते इन्क्वायरी सुरू झाली ना, सर्व्हिस रिव्हॉल्वर वगैरे वगैरे, सक्तीची सुट्टी दिली आहे. मी राजीनामा देतो. नाही मल्हार, मीडियाला खाद्यच मिळेल. पोलिसांना त्यांचं काम करू दे. तुला खचून नाही चालणार. त्याच्या आत्महत्येमागचं कारण तुला शोधायलाच हवं. पोलीस म्हणून नाही तर एक बाप म्हणून. कबीर गेला रे, पण ते तिघे आणि कबीर सारखे अनेक आहेत. चुकीचे नाही आहेत, भरकटली आहेत मुलं. आपण त्यांना ह्या वाटेवरून परत आणायलाच हवं ना. तुझा आराम कर. मी आहे इथे. संगीता,
परम प्लीज आइए। कबीर के बारे में सुना। वेरी सैड। एक्चुअली मुझे अनायता से बात करनी है। अगर वो घर पे है तो। हाँ है, कुछ दिनों से घर पर ही है। कुछ अजीब सा बिहेव कर रही है। जो लड़की घर पर कम और बाहर ज्यादा रहा करती थी, आजकल अपने कमरे से भी बाहर नहीं निकलती। हमें तो समझ ही नहीं आ रहा है कि कैसे हैंडल करें उसे। मैं मिल सकता हूँ? ऑफ कोर्स, शादाब से कुछ बात करें। वो अपने कमरे में है, वहाँ। प्लीज। थैंक यू। अंकल आप बैठो बैठो बैठो। मैं चल। कैसे हैं आप? आंटी कैसी है? ठीक है। बात करनी थी तुमसे। कबीर और तुम्हारे बीच कुछ फ्रेंडशिप। We were very good friends. Nothing else. सॉरी मैम। कबीर वॉज अ वेरी गुड सोल। बहुत पॉपुलर था, केयरिंग था, हमेशा हंसता रहता था। पर कुछ तो था, कुछ दर्द सा, पर उसने कभी बताया नहीं, जो उसे मन ही मन चुभता था। शायद उसी वजह से वो हम तीनों के ज्यादा करीब था, पोजेसिव था, खासकर अंगद के बारे में। एक्चुअली वी मेट अंगद बिकॉज ऑफ कबीर ओनली। आत्महत्या का करत होतास? सांग ना। मग काय करू? सांगा ना. अधू आणि अंकितचे खर्च वाढत चालले. बाबांची पेन्शन पुरत नाही. अरे पण म्हणून आत्महत्या? यार हे काय सोल्युशन आहे का त्यावरचं? यार निदान ह्याला एवढं तरी माहितीये काय करायचंय, काय व्हायचंय. मला तर काहीच ठरवता येत नाही यार. प्रेशर माझ्यावर पण आहे ना. घरच्यांना अपेक्षा माझ्याकडून येत, खास करून माझ्या बाबांना. ब्लड, यू नो दॅट. या प्रेशरने मी तर कधीच आत्महत्या करायला पाहिजे होती यार. घोड्यासारखी अवस्था झाली साली आपली. झापड लावून धावतोय फक्त. सिर्फ भाग रे. मरो सालो लेकिन भागो. काय करायचं या प्रेशरचं? सांगा ना काका. आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या ओझ्याचं काय करायचं? ते ओझं पाठीवर टाकून नुसतं धावतोय. कधी संपणार ही रेस? एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं होतं मला. बुद्धी आहे, इंटरेस्ट आहे, पण आर्थिक परिस्थिती नाही म्हणून ऍडमिशन घेऊ शकलो नाही. इथे लटकलो होतो फ्रस्ट्रेशन मध्ये. जर त्या दिवशी कबीर नसता ना, तर आज मी तुमच्यासमोर नसतो.
वेळेस का तू? हा, काय करत होतास तू? परत जर आत्महत्येचा विचार जरी मनात आणलास ना तर कबीरला काय व्हायचं होतं? पोलीस नव्हतं व्हायचं हो त्याला काका. किंवा असं म्हणा, कधी ठरवूच शकला नाही तो त्याला काय व्हायचंय, काय करायचंय. खूप प्रेशर होतं त्याच्यावर. तुमचं सतत या गन पॉइंटवर ठेवत आलं बाबा तुम्ही आम्हाला. सतत तुमच्या अपेक्षा सगळं तुमच्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. सतत तुम्हाला काय हवं? तुमच्या अपेक्षा, तुमची स्वप्न, माझ्या स्वप्नांचं काय? कधीतरी आमच्यात मिसळून बोला ना बाबा. थकलोय मी, नाही बोलू शकतो आजवर कधी, पण आता मला कंटाळा आला. कबीर हे कर, कबीर ते करू नकोस, कबीर तुला हे व्हायचंय, कबीर तुला ते व्हायचंय. अरे पण मला काय व्हायचंय? कधी थकलोय मी. कधीतरी आमच्यात मिसळून बोला ना बाबा. नाही सहन होते बाबा प्रेशर मला. बाबा ते तिला कळायचं पण तुम्हाला नाही कळलं कधीच. नाही बोलू शकतो आजवर कधी, पण आता मला कंटाळा आला. कबीर हे कर, कबीर ते करू नकोस, कबीर तुला हे व्हायचंय, कबीर तुला ते व्हायचंय. मल्हार, हा, काय झालं? काय नाही ग, बस. इरा जेवली? झोपली आहे. गुड गुड गुड. आपण समजून घेण्यात कमी पडलो का? म्हणजे मी कमी पडलो. प्रेशर होतं माझं भयंकर. असंही प्रेशर होतं माझं. कबीरच्या इंटरेस्ट बद्दल कधी काही जाणून घ्यावं असं का नाही वाटलं रे आपल्याला? कुठलेही क्लूज नसताना मी केसेस सॉल्व्ह केल्या आहेत आतापर्यंत. इथे तर रोज समोर क्लूज असून सुद्धा केस कधी हातातून. स्मार्ट होता आपला कबीर, नाही का? स्मार्ट होता माझा मुलगा. ट्रॉफीज वगैरे मला अभिमान वाटा. But I just lost him. छे. मुद्दाम उशिरा आलोच मी. इराला फेस नसतो करू शकलो. अंगद अनायताला भेटलो.
22 वर्ष वाढवलेलं पोटचं मूल, माझा मुलगा तो कसा होता हे बाहेरच्यांकडून कळणं याच्यापेक्षा मोठा दुर्दैव एक बाप म्हणून काय असू शकतं का? मी जबाबदार आहे. आय एम सो सॉरी. मला माफ करशील का? मल्हार 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 मला माफ कर. मला माफ कर रे मला. मल्हार I'm so sorry. नाही काही नाही काही नाही काही नाही. सॉरी काही नाही का? इराला लहान होतो मी तेव्हा आई बाबा सोडून गेले, आजीवर सोडून. आई बाबांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, त्यांच्यासारखं. अट्रॅक्शन होतं मला, हिरो व्हायचं होतं. फिल्म्स आवडायच्या, चोरून बघायचो रूममध्ये, डाउनलोड करून ठेवायचो. त्यात अडकलो पॉर्न साईटवर आणि त्यात एक दिवस यांचीच क्लिप दिसली. स्वॅपिंग क्लबवाली आजी होती ना, म्हणून मी आज है. उसने बहुत किया है मेरे लिए. काही नाही, तुला भेटावंसं वाटलं. आठवण आली तुझी. याआधी नाही आली आठवण. यायची ना, बऱ्याच वेळा यायची. भेटावंसंही वाटायचं, मग लाज वाटायची स्वतःची. कसं तोंड दाखवायचं तुला, काय बोलायचं तुझ्याशी, प्रश्न पडायचे खूप. अपेक्षांच्या ओझ्यांनी होणारी तुझी घुसमट कळायची रे मला. नाही नाही, ते विचार यायचे मनात. पण मग तुझ्या आईचा, तुम्हा लेकरांचे चेहरे डोळ्यासमोर यायचे, भीती वाटायची. आधी नोकरी मिळवण्याची भीती, मग पगार, संसार, घरखर्च, तुम्हा मुलांची शिक्षण, सेव्हिंग्स. फक्त भीती वाढ. अख्खं आयुष्य गेलं घाबरण्यातच. बाबा, कपाळावर शूद्र असं लिहूनच जन्माला आलोय. आधी ते पुसायचा विचार यायचा मनात.
नंतर ते बंद झालं. अंगद, एकदा केलंस, पुन्हा विचारही नाही आणायचा मनात. तुला हवं ते कर ना. माझ्याकडून पण खूप चुका झाल्यात बाबा. बऱ्याच गोष्टी मनात ठेवून कुडत बसलो. कधी बोललो असतो तुमच्याशी तर, आणि तुम्ही माझ्याशी. बाहेर चाललीस? गिफ्ट आणायला जाते. गिफ्ट कोणासाठी? इराचा वाढदिवस आहे ना आज. आलेच मी. संगीता, मी घेऊन येतो. संगीता, काय आवडतं इराला? कशी आहेस? तुला माहितीये, कबीरने तुझ्यासाठी बर्थडे गिफ्ट घेऊन ठेवलं होतं. हॅपी बर्थडे इरा. हॅपी? तो का नाही थांबलाय द्यायला? थँक्स. थँक्स दादू. सॉरी. कबीर नेहमी बोलायचा तिच्या पॅशनबद्दल. त्यानेच ठरवलं होतं हे गिफ्ट. त्याची इच्छा होती. तुम्ही आमच्यासाठी जे करतायत ते कदाचित बरोबरही असेल तुमच्यासाठी, पालक म्हणून. पण प्लीज कधीतरी आमच्या बरोबर बसून बोला ना. आम्हाला काय हवंय? हर कोई अपने बच्चे के लिए सिक्योर करियर ही चाहता है, बट एट व्हाट कॉस्ट? सॉरी, मनात साचलेलं बाहेर आलं. इराला आवड आहे कथ्थकची. ते कबीरकडनंच कळलं होतं. येतो आम्ही. अंगद, अनायता, ध्रुव, थँक्स फॉर कमिंग. येत जा अधून.
मुलांशी बोलायला हवं. मोकळेपणाने. जी चूक झाली आपल्याकडून. मला हिराशी बोलायचंय. मनात काही न ठेवता तिच्या आणि माझ्या. ती घेईल का समजून मला? जा. नाही काही नाही. तू कर. असं सॉरी. तू लहान असताना तुम्ही घरात खेळायचात. तू, दादू आणि बाबा. बाबा लपायचा आणि तू घरात शोधून दमलीस की माझ्याकडे येऊन मला सांगायचीस, बाबा हरवला, बाबा हरवला. मग खेळ कमी झाला, बाबा कामात बिझी झाला, तूही मोठी होत गेलीस. एकदा का नाही सांगितलंस? बाबा तू हलवलेस. भोपडी होतीस अशी बोलायचीस तू. विचार. फ्रायडे अँड सॅटरडे ऑल द लास्ट डेज ऑफ द पटनायक साहेबांनी भेटायला बोलवलंय. अकॉर्डिंग टू द इंक्वायरी रिपोर्ट तुम्हारे ऊपर चार्जेस हैं इररिस्पॉन्सिबिलिटी इन हैंडलिंग द सर्विस वेपन. कंसिडरिंग योर रेपुटेशन एंड ट्रैक रिकॉर्ड वी विल क्लोज दिस केस विथ जस्ट अ वार्निंग.
Mallar, I want you to think about this incident, this mistake. देखो, तुम्हारे और कबीर के बीच में जो कुछ भी हुआ, उसका सुसाइड करना, ये सब उसका मानसिक संतुलन बिगड़ने से हुआ, ऐसा लिखा है रिपोर्ट में। मानसिक संतुलन बिगड़ना? बरोबर आहे. एवढ्याशा मेंदूवर किती प्रेशर घेणार? संतुलन बिगड़णारच. पर इसके लिए हम लोग जिम्मेदार हैं सर, सो कॉल्ड रिस्पॉन्सिबल पेरेंट्स. एक्चुअली हम लोग कंफ्यूज्ड है. बच्चों को क्या चाहिए, बच्चों से क्या चाहिए, इसमें अंतर है, गैप है, ये हम भूल जाते हैं. कभी कभी अनजाने में भूल जाते हैं, तो कभी जानबूझकर भूल जाते हैं. अगर हम लोग रिस्पॉन्सिबल पेरेंट्स हैं तो हमारा दायित्व है ना कि हम बच्चों के साथ मिलकर हंसी खुशी एक मध्यम मार्ग निकालें, उनके साथ मिलकर, विरुद्ध होकर नहीं. और हम लोग ऐसा करते नहीं है. पता नहीं हम लोग इतने जिद्दी क्यों है. बच्चों का तो समझ में आता है, उम्र का असर है, जिद्दी है, ठीक है. लेकिन हम लोग अपनी सारी उम्मीदों की एक पोटली बनाकर डाल देते हैं बच्चों के सर पर. उनकी ख्वाहिशें, उनकी रुचियां, उनकी काबिलियत, इसको नजरअंदाज करते हैं और बस एक तरफा उम्मीद लगाते हैं. ये जिद छोड़ देनी चाहिए हम लोग. उनको समझने की कोशिश करनी चाहिए, जानने की कोशिश करनी चाहिए आणि त्यासाठी त्यांच्याशी सतत बोलत राहायला हवं. हम लोग वो करते नहीं है. उनको समझाना जरूरी है कि आयुष्य संपवणं हा काही उपाय नाही राजा. जब हम लोग शॉपिंग करते हैं ना बच्चों के लिए, अलग अलग रंग के कपड़े खरीदते हैं, तो कितनी खुशी मिलती है जब हम लोग अंदाजा लगाते हैं कि उसके शरीर पे कौन सा रंग अच्छा लगेगा. बेबी बोलती है ये रंग अच्छा लगेगा, पति बोलता नहीं नहीं वो शरीर भर गया है, ये रंग अच्छा लगेगा. और जब वही शरीर सफेद रंग के चादर में लिपटा हुआ आपके सामने, हाथ में वो अगली बहुत भारी चीज लगने लगती. बचपन की वो सारी यादें, वो खुशियां, वो शरारतें, वो नटखट आंखें, सब कुछ आपके सामने जल रहा होता है लेकिन आप कुछ नहीं कर पाते. वो दृश्य खूप मोठी शिक्षा आहे. खरं तर सर, मुलांच्या आणि आमच्या नात्यांमधला संवाद हरवत चाललाय. एनीवे, आपने तकलीफ उठाई इस रिपोर्ट के लिए, आई एम आभारी हूं. थैंक यू वेरी मच. कैन आई गो नाउ? मल्हार, कुछ और दिन छुट्टी चाहिए? नो सर, मैं फिर से सर्विसेज ज्वाइन नहीं करूंगा. आर यू श्योर? श्योर सर. काम करायचंय भरकटलेल्या यूथसाठी आणि पालकांसाठी.